Gets caught in the crossfire. Gets caught in the सुमित शेख मी पण आहे. ओके साईनाथ महाराज की ओम साई जय साई ओम साई जय साई ओम साई टी-शर्ट करणार ओम साईराम. आता आम्ही शिवाजी चौकातून भिवंडीमधून पुढे आलेलो आहे. बघू शकता तुम्ही. मस्त मजा येते. थोडंच चाललो है पण मजा येते. अभी बहुत सुमित बोल रहा है अभी बहुत KTM लेने का पूछ रहा है. गाड़ी का शोरूम देख के चलो साईराम. चलो माऊली साईराम बोलो. साईराम बोलो. तर आम्ही आता निघतो. चला साईराम साईराम. फक्त पालखी सोन्याचं बासिक लगीन देवाचं लागलं. सोन्याचं बासिक लगीन देवाचं लागलं. सोन्याचं बासिक लगीन देवाचं लागलं.
माझी बॅग दिसली इथं. छोटे इधर से बैग लाएगा ना उधर और उधर कुठे बॅनर. साईराम. हा आता रील बनवून टाकू ना लगेच कपामध्ये. गाईज आम्ही ते नाश्ता करायला थांबलो होतो आणि इथे बघा आम्हाला चायनीज भेळ आणून दिलेले. आता तुम्हीच सांगा काय आहे. हे नूडल्स आहे. ठीक आहे, नूडल्स थोडे बरे तर आहे. हे बघा फोडणीचा भात बघा. सुमितची पण मजा चालू आहे. प्रदीप बसून हॉटेलमध्ये खातोय. इथे बघा हे 2 राईस संपवले. हे बघा सुमित फुल मजा लावले. नको नको बोललो तरी खातो. हिला निशाणी म्हणतात. ते मध्ये असते गोल त्याला मिडल म्हणतात. मागे जी असते ती पालखी म्हणतात. त्याच्या मागे आला का शूटर पूरा घुमा के शूटर छोड़ के आता है रामू को. और रामू चाहिए. खुद बोला बोलता इन लोगों साथ में आएगा बोला था. आमच्या सोबतच पुढे थांबलो ना इथे इथे जमा करून आले. अरे कशाला उलट रात्र कटकट करून घ्यायला. राम आहे की टँकर पण बाजूलाच आहे. टँकर आला आता होता. अंजूने बॅग कुठं आहे.
फुल फोर्स मध्ये गेलेले आता झाला काय डोळे बघ कसे झाले. सर्वांनी आणि काय बोलतील चलो पर चलो पर नीचे आ गए जब ले चल चल इधर गया नीचे आया था फिर पहले गया एकदा दोनदा टच करायला आईस्क्रीम तुझ्या ज्यूसचा काय काय बनवलं काय हाँ सगळे उभा राहा. अरे मेन वो मेन है. बराबर नको नारळ पाण्याची बॉटल डोक्यामध्ये साईराम डायरेक्ट नजर काढली. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. चला मुलींनो चला.
द्या वाटलं मुलांना सगळं साहित्य परत इथे घेऊन जायचं. गोरे सर एक एक खोल नाही एक एक खोला मी देतो जय. या ठिकाणी बघा मुलांनो मुंबई दादर या ठिकाणावरून आपल्या साईबाबांच्या पावन भूमीमध्ये 250 किलोमीटर प्रवास केला मुलांनो. भर उन्हामध्ये पायी बिगर पायात चप्पल नसताना हे सगळं कशाचं द्योतक आहे की साईबाबांच्या पुण्यस्मृती भूमीमध्ये आल्यानंतर त्यांना काहीतरी दान केल्याचं समाधान लाभतं. यातूनच तुम्हा सर्व बालकांना या ठिकाणी ते दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटत असतात. मी आमच्या पोयगाव मुले शाळेच्या वतीने सर्व साई भक्तांचं या ठिकाणी स्वागत करून आणि मनापासून आभार मानतो. धन्यवाद. हो चालेल. नाही काहीच हरकत नाही. आम्ही बरोबर वाटून देतो प्रत्येकाला भेटलं काही टेन्शन नाही. चला साईराम. ओम साईराम. कसं वाटतं सुमित साईराम? दिवस आठवा खूप मजेत का? 8 दिवस पूर्ण झालेले आम्हाला चालून आता पाय आमची वाट लागली पायांची एकदम. मला दाखवतो रूम वरती गेल्यानंतर. काय नाही दाखवत, तुम्ही पण हैराण व्हाल पाय बघून आमचे पूर्ण. हे बघा आम्ही लंगडत चालतोय बघा. आणि आमचे कॉमेडी काका आहे जरा बरे आहेत ना सगळे? विचारा. सगळं आनंदात आहे ना? हो आनंदात आहे. तुमचा आशीर्वाद आहे. तुमच्यामुळे पालखी सक्सेस झाली. कसं वाटतं 8 दिवस झाले? बाबाचा आशीर्वाद होते. हां सगळं तुम्ही होतं म्हणून मला बरं वाटला. हां मला उत्साह आला. पण तुम्ही होते म्हणून आम्हाला उत्साह आला. तुमचे मोठे बोला. हां माझा ते काकाने फुल आम्हाला एंटरटेन करून मस्त मजा थकवा घालून टाकलेला आमचा. आणि सुमित साईराम जे काय दिसल बॅग तर आणलेली नाही. जे काय दिसल नुसता बॅगेत टाक.
हाय गोट्या, आमचा गोट्या भाई नुसता त्या बबलू काकाला परेशान करून टाकलाय भाईनी. बबलू काका मागं राहिला भाई. काय कसं वाटतं तुला 8 दिवस चालून? मस्त चांगलं वाटतं. काहीतरी बोल ना, ब्लॉग मध्ये बोल ना काहीतरी. काय वाटतं भाई, कसं वाटतं? एकदम छान आणि आनंद झाला. पब्लिक बाय फुल आज शेवटचा दिवस आहे भेटण्यासाठी. और साईराम कैसा लगा 8 दिन चल के? एकदम बढ़िया. कैसा लगा 8 दिन चल के? भाई 1 नंबर लगा. तुम्हाला कसं वाटलं? जल्दी जल्दी जाने का है मेरे पापा, राह देख रहे मेरी. हा 1 नंबर. तुम्हाला कसं वाटलं? मला तर 1 नंबर वाटला भाई. सगळ्यांसोबत एन्जॉय, फुल एन्जॉय. किरण पवार स्टील बॉडी कसला राग आलाय? राग आलाय आता मी स्माइल वरून वाटायला लागला, पूर्ण मनने हसत नाही. काय राग आलाय भाई, सांग ना. कट कर भाई. ये पिक्चर नहीं है, कट होएगा. ब्लॉग है, इधर रियलिटी दिखाया जाएगा. कसा मजा वाटते का? अवस्था बघू शकता काय पायाच्या. पब्लिकची वाट लागले, पाय तुटलेच आहे. रामूसाई इकडे कमेर. यांचे प्रवास खूप कठीण होते. तुम्ही पाय बघू शकता. तुम्हाला पाय दाखवतोय बघा. हे पायाची त्यांची अवस्था आहे. हे बघा, हे पाय येताना सरळ होते, आता वाकडे तिकडे झाले. त्यांची स्माइल एकदम जबरदस्त आहे पहिल्या दिवसापासून. मजा आली. तुम्हाला कसं वाटतंय? निशाणीच्या सोबत कसं वाटतं साईराम 8 दिवस? पुढच्या वर्षी येणार का? पुढच्या वर्षी हर वर्षी येणार ते. हर वर्षी साईराम पाठवतो ना. कसं वाटतं दादा 8 दिवस प्रवास करून? अरे यार लाजला. विचार कसं वाटलं? आमच्यासोबत चालायला बरं वाटलं आम्हाला. आणखी कोणी आता एवढं सेवा करून आले तुम्ही. अजून कसं वाटलं म्हणजे 8 दिवसाचा प्रवास कसा वाटला तुम्हाला? हा तुम्हाला माऊली? खूप आनंद झाला, खूप एन्जॉयमेंट केली, फुल निवांत. आणखी भजनामध्ये कसं वाटलं? भजनामध्ये तर केलं. हा साईराम इकडे इथे करा कंटिन्यू. गाडीत लॉक केले. आपले आहेत समोर इथून. अरे सगळं बंद करून टाका. तुमचे प्रवास कसे झाले? आमचे लाडके पिंट्या दादा. कसं वाटतं पिंट्या दादा 8 दिवस? कसं वाटलं सांगा. बस स्वर्ग सुखाचा प्रवास बाबांच्या आशीर्वादाने खूप छान झाला. सर्व सुखरूप शिर्डीला पोचणार आहेत. पोचले सर्वांना शुभेच्छा. पोचले नाही, पोचणार अजून 14 किलोमीटर बाकी. अजून 14 किलोमीटर बाकी आहे. सर्वांना सुखरूप पोचले. सर्वांना रामनवमीच्या पण शुभेच्छा. बाबांचं दर्शन घ्या आणि सुखरूप आपापल्या घरी परत पोचा. शुभेच्छा. ओम साईराम. ओम साईराम. हा कोण आता कोण? हा हे काका बोल. विचार ना मग. इकडे घंटा बाबा, पण या वर्षी त्यांनी घंटा काय आणली नाही. मग त्याच्याकडून काय घंटा काय घाला. घंटा बाबा तुम्हाला काय बोलायचं त्याच्याबद्दल? आपले काही टंटा नाही, काही घंटा नाही. प्रवास कसा झाला? 9 दिवस सुखाने समृद्धीने. कोणी तुम्हाला त्रास दिला? आता एकच यांचं कसं आहे, तुझं माझं जमेना अजून कर्मे असं आहे. हे 2 मित्रमंडळी असं असतं थोडं अंगठे टाकायला लागतं. काहीतरी बोला ना. अरे स्पीकर फाटलाय त्यांचा. आता घंटा बाबा चहा पाजतायत. चला ओम साईराम. मागं आहेत ना बाटल्या, घ्या ना.
आमचं शुभम दादा. कसं वाटतं शुभम दादा? मजा येते का? खाण्यामध्ये मजा नाही तो शुभम दादा. शुभम दादा बिझी आहे का? ओम साईराम. तुम्ही त्यांची एवढी महान सन्मान देता काय म्हणतात. साईराम मित्रांनो, आजचा दिवस 8वा आहे. मधले दिवस खूप थकलो होतो खूप, त्याच्यामुळे व्लॉग करता आला नाही. पण आज 8वा दिवस आहे. तर अतिशय सुंदर असा दिवस, साईच्या भेटीचा दिवस आहे. आज आम्ही शिर्डीला पोहोचणार आहेत. दर्शनाचा अजून फिक्स नाही आहे की आज करणार आहेत की उद्या, मे बी उद्याच असेल. पण अतिशय सुंदर असा प्रवास, 8 दिवसांचा प्रवास. बाबांच्या भेटीची जी ओढ होती ती आज पूर्ण होणार आहे. आणि या शरीराचं जर काय झीज असेल ती बाबांसाठी करायची होती, किंवा प्रत्येक गोष्टी आहेत त्या बाबांसाठी करायच्या होत्या. तर अतिशय सुंदर असा 8वा दिवस. आणि साईच्या भेटीला आणि साईच्या भेटीसाठी आम्ही आतुर होतो सर्वजण. आता जाणार आहेत. खूप थकलो मित्रांनो, पण खूप मजा देखील आली. तुम्ही ब्लॉग एन्जॉय कराल, बट ब्लॉगमध्ये तुम्हाला पहिला आणि दुसरा दिवसच दिसेल. बाकीचे दिवस थोडेसे थकल्यामुळे ब्लॉग करताच आला नाही आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता आम्ही पोहेगाववरून निघालो आहे पुढे साई निवारा संस्थानकडे. चला. ओम साईराम. नाही आम्ही काय केलं ते फोन पहिला केलेला आम्ही. आपले मानपे आई मांडतो आणि गाणी जय साई बाबा की जय, महाराज की जय. 25 पूरा गाड़ी कांड हो जाएगा. अभी ऐसा बोला तो हो जाएगा फिर काम. 5 दिन गए नहीं मजा रह लेगा. नाकड़ा इतना मारी नाकड़ा पूरा एक
हाय ब्रो श्रीला पोचलो कारला चेक करायला आलो राज योगीराज ब्रह्मा श्री सद्गुरुनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय 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 श्री राम तुम लोग सब जन खाना खाया क्या? खाया ना? अभी खाना खाया